सरकारचा जो काही कारभार आहे त्या कारभाराच्या बद्दलची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे। पण विशेष करून मी विदर्भाच्या बाबतची या ठिकाणी चर्चा करणार, कारण की नागपूरला हे अधिवेशन आहे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आहे ना। वाचा ना, तुम्ही वाचत नाही, तुमचं आजकाल काही असू नये, लाईन आहे ना त्याच्यामध्ये, मोठी लाईन वाढवायची का सांगा। हे म्हणून तुम्हाला सांगत आहे, तुम्ही होतात ना। मग आता मी कामगार समितीचा या ठिकाणी भूमिका मांडू का? ते मांडायचं नसतं इथं, पण ते आता कशाला मांडू मी इथं, म्हणून मी आता त्याच्यावर जात नाही। अध्यक्ष महाराज, विदर्भाच्या भूमीवर हे अधिवेशन चाललेलं आहे, नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन होत आहे। अध्यक्ष महाराज, मी पत्रकार परिषदेमध्ये ज्या आम्ही याच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला आणि आम्ही जे पत्र पाठवलं त्याचं उत्तर तुमचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी ऐकत होतो। माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की तेच प्रश्न हे मांडतात आहेत, दरवेळेस हेच प्रश्न येतात आहेत। आता तुम्ही सत्तेमध्ये होतात, ते सत्तेमध्ये असताना सुद्धा तुमच्या समोर प्रश्न मांडून सुद्धा काही आमचे व्यक्तिगत प्रश्न नव्हते, हे या विदर्भातल्या जनतेचे, मराठवाड्याच्या जनतेचे हे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडलेत आणि सोडवण्यामध्ये आपण अयशस्वी झालात आणि म्हणून तुम्हाला वारंवार त्याचा उल्लेख आम्हाला करावा लागत आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी हे सरकार जनतेसाठी आहे की धंदाआळगड्या उद्योगपत्यांसाठी आहे, हा प्रश्न या ठिकाणी आपोआप निर्माण होतोय। विदर्भामध्ये सुरजागड नावाचं आपल्याला त्याची जाणीव आहे पूर्ण, माननीय मुख्यमंत्री होतात आपण त्यावेळेस सुरजागडचं आपण सुरुवात केलेली आहे। आम्ही त्याची मागणी केली होती की त्या ठिकाणी जिथपर्यंत उद्योग उभा होत नाही तिथपर्यंत तिथली खनिज संपदा कुठेही बाहेर नेऊ नका, पण आपण त्या उद्योगपत्यांसाठी ती सुरजागड प्रकल्प चालू केला। विदर्भातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, विदर्भाचा विकास होऊ नये याची काळजी आपण त्या ठिकाणी केलेली आहे। अध्यक्ष महाराज, ही गंभीर बाब याच्यासाठी आहे की आखरी त्या ठिकाणी त्या उद्योगपत्याशी यांचं जे साठगाठ आहे हे साठगाठ लक्षात येते। आदिवासी भागामध्ये हे सुरजागड प्रकल्प आहे, इथं विदर्भामध्ये समजा एखाद्या गरीबाला घरकुल बांधायचं असेल तर त्याला झुडपी जंगलीची अडचण येते, एखाद्याला एखादी योजना ठिकाणी करायची असेल तर त्याला जंगल विभागाची अडचण येते। पण त्या सुरजागड मध्ये असलेलं घनदाट जंगल आपण कुठल्या परवानगीने कापली आणि त्या सुरजागड प्रकल्पासाठी आपण ज्या सोयी उपलब्ध करून दिल्यात आणि त्या उद्योगपत्यासाठी एवढी आपली सगळी त्याच्यामध्ये वाटचाल राहिली, याच्या मागचं काय कारण आहे मी आपल्याला या निमित्तानं, कारण की त्यावेळेस आपणच मुख्यमंत्री होतात, आम्ही ही भूमिका मांडलेली होती, मी तुम्हाला आजही सांगतोय की सुरजागड प्रकल्पामधलं जे खनन आता होते आहे ते खनन तातडीने थांबवलं पाहिजे। जिथपर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये भिलाई स्टील प्लांट पेक्षा मोठा उद्योग उभा होत नाही तिथपर्यंत ते खनन आता तिथं थांबवलं पाहिजे। तातडीनं एक मोठा स्टील प्लांट आपण गडचिरोली जिल्ह्यात उभा केला पाहिजे, ही मागणी आमची आहे। खनन थांबवा ना, तुम्ही करणार केव्हा करणार? जेव्हा उद्योग उभा होईल तिथपर्यंत तर सगळं डिपॉझिट खतम करेल। मी आपल्याला ते सांगतोय की खनन तुम्ही ज्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तिथले तुम्ही एक काम करा, तुम्ही हेलिकॉप्टरनं जात होता तिकडे, तुम्ही एकदा बाय रोड जा, नाही तुम्ही त्या भागात जा, नाही गेलात ना, मला माहित आहे ना तुमचे सगळे दौरे, तुमचे सगळे त्या गडचिरोली जिल्ह्यातल्या सगळे माझं जो तुमचं सगळं त्याची डायरी माझ्याकडे आहे। हा, मी तुमच्या पूर्ण वाच ठेवली होती गडचिरोली जिल्ह्यात। विदर्भातला प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला मुद्दाहून त्याच्यामध्ये सांगतोय। त्यामुळे माझा तुम्हाला एकच मुद्दा आहे की आपण निर्णयामध्ये फार मजबूत माणसात, आपण निर्णय घेऊ शकता, बाजूच्या खुर्चीला तुम्ही सांगू शकता, ती खुर्ची आपल्याला माहिती आहे, त्याचा अनुभव आपल्या जवळ आहे,
आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की विदर्भाचं खरं या सरकारला विकास करायचा असेल तर गडचिरोली जिल्ह्याला जिथपर्यंत मोठं स्टील प्लांट त्या ठिकाणी उभं होत नाही तिथपर्यंत सुरजागड प्रकल्पाचं खनन आपण थांबवावं आणि त्या भागामध्ये आदिवासीच्या कारण की ओव्हरलोड अध्यक्ष महाराज इतकं मोठं चालतं त्या ठिकाणी की सगळे रस्ते गायब झाले अध्यक्ष महाराज आदिवासींच्या गैरआदिवासींच्या मुलामुलींना शाळेमध्ये यायसाठी बस पण त्या भागात चालत नाही त्या भविष्य उद्याचे भविष्य त्या जंगलापाळात राहणारे आदिवासी आणि गैरआदिवासीच्या मुलामुलींना त्यांचा दोष काय ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वाहतूक होते त्याच्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत त्या भागाच्या लोकांचं बळी देण्याचं काम तुमचं सरकार करताय का हा सवाल माझा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून याला गांभीर्याने या सुरजागड प्रकल्पाच्या याच्यामध्ये